विद्यार्थी मित्रांनो, एम-एच-टी सी-ई-टीची प्रिपरेशन करताय आणि एका परफेक्ट रोडमॅपच्या शोधात तुम्ही आहात, तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ ओपन केलाय. ओके. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की तुम्ही नक्की आता आजपासनं तर थेट सी-ई-टीचा पहिला अटेम्प्ट देईपर्यंत काय-काय करणार आहेत? किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, की ज्या तुम्हाला एका चांगल्या कॉलेजपर्यंत घेऊन जातील. बरोबर? तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी माझी फक्त एक विनंती आहे, की व्हिडिओला जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी काय केलंय, तर कॅटेगरीजमध्ये स्टुडंट्स डिव्हाईड केलेत. म्हणजे कसं? तर ज्यांचा पूर्ण सिलेबस कव्हर झालाय, तर त्यांच्यासाठी मी एक वेगळी स्ट्रॅटेजी देणार आहे. त्याच्यानंतरनं ज्यांचा अर्धा सिलेबस ओके कव्हर झालाय, तर त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे आणि ज्यांनी अद्यापही सुरूच केलं नाहीस, म्हणजे सी म्हणजे काय ते माहीतच नाहीये किंवा बोर्ड्सला पण हात लावलेला नाहीये, तर त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. बरोबर? तर ह्या तिन्हींसाठी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, सर्वप्रथम आता ठरवून घ्या, की नक्की तुमचं झालंय किती कव्हर, बरोबर? आता पूर्ण सिलेबस कव्हर झाला याचा अर्थ काय? तर तुम्ही प्रत्येक चॅप्टर हा व्यवस्थित केलाय, ओके. क्लासमध्ये शिकवलेला तुम्ही व्यवस्थित नोट्स वगैरे काढल्यात किंवा तुम्हाला थोडं तरी जमतंय त्या चॅप्टरमधलं, बरोबर? याला आपण म्हणू शकतो, की तुमचं ऑलमोस्ट डन होत आलंय. डन म्हणजे इथं रिव्हिजन वगैरे तुम्ही दिली नाही किंवा टेस्ट वगैरे पण तुम्ही दिले नाही. फक्त तुम्ही सिलेबस कव्हर केलाय. त्याच्यानंतरनं पार्शियली डन म्हणजे काय? तर तुम्ही एक अर्धा सिलेबस कव्हर केलाय. म्हणजे काय? फिजिक्सचे 8 चॅप्टर केले, केमिस्ट्रीचे 8 चॅप्टर केले. समजा मॅथ्सचे तुम्ही पार्ट 1, पार्ट 2 चे मिळून तुम्ही 7-8 चॅप्टर्स जर कव्हर केले असतील, तुम्ही पार्शियली डन या कॅटेगरीमध्ये येता आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सुरूच केलं नसेल, ओके आणि आता तुम्ही सुरू करायचा विचार करताय, तर सर्वप्रथम तुमचं काँग्रॅच्युलेशन तुम्ही सुरू करायचा विचार करताय. तर ओके, आता आपण पाहूया नक्की सर्वांसाठी सेपरेट स्ट्रॅटेजीज. तर आता ज्यांचं ऑलमोस्ट सिलेबस डन झालंय, तर त्यांच्यासाठी काय करायचंय त्यांनी? तर रिव्हिजन आणि रिकव्हर ही सगळ्यात पहिली स्टेप त्यांची. जर थोडेसे टॉपिक्स वगैरे राहिले असतील, तर ते एकदा त्यांनी कव्हर करायचेत. बरोबर? आणि त्याच्यानंतरनं नेक्स्ट काय करायचंय रिकव्हर. आता रिकव्हर आणि रिव्हिजनमध्ये फरक आहे. काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो. रिव्हिजन म्हणजे काय? तर फास्टमध्ये आपण रिवाईज करत चालतो एखादा टॉपिक आणि रिकव्हर म्हणजे काय? तुम्ही ज्या पद्धतीने पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वेळेस त्या टॉपिकला हात घातला होता, त्यावेळेस जशी प्रिपरेशन केली होती, तर तशी प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. बरोबर? याचा अर्थ काय होतो? रिकव्हर. मग तुम्हाला काय करायचंय? साइड बाय साइड रिव्हिजन पण करायची आहे आणि रिकव्हर पण करायचंय. ओके. म्हणजे तो पूर्ण सिलेबस तुमचा पुन्हा डबल होईल. बरोबर? आता तुम्ही कशातून करताय हे तुमच्यावर डिपेंड करतं. तुमच्याकडे ऑनलाईन वगैरे बॅच असेल, तर तुम्ही त्याच्याकडूनही करू शकता. आता ठीक आहे, ऑफलाईनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे क्रॅश कोर्स वगैरे जॉइन करणं शक्य होणार नाही. पण ऑनलाईन तुम्ही एखादा क्रॅश कोर्स पर्चेस करा. YouTubeवर खूप सारे क्रॅश कोर्स आहेत, खूप साऱ्या टीचर्सचे, बरोबर? त्याच्यात तुम्हाला मी सजेस्ट करेल, की सह्याद्री ट्युटोरियलचा तुम्ही क्रॅश कोर्स किंवा रँकर्स बॅच जी आहे, तर ती प्रिफर करा. त्याच्यानंतरनं काय करायचं, तर आपल्याला मॉक टेस्ट द्यायच्यात, बरोबर? आता मॉक टेस्ट किती द्यायच्यात, कशा द्यायच्यात, तर पहा. सर्वप्रथम आता जेवढे पॉइंट्स असतात, जेवढे चॅप्टर असतात, ओके. तर त्या प्रत्येक चॅप्टरवर आपल्याला किमान एक 5 ते 6 मॉक टेस्ट द्यायच्यात. प्रत्येक चॅप्टरवर सांगतोय तुम्हाला, बरोबर? म्हणजे हे जे विद्यार्थी असणार आहेत, आता यांचं भरपूर होणार आहे. जर यांनी व्यवस्थित केलं, मी सांगतोय त्या पद्धतीने जर केलं, तर 99.99 पर्सेंटाइल ओके, पर्सेंटाइल किंवा डायरेक्ट जर विचार केला 100 पर्सेंटाइल सुद्धा हे मुलं मिळवू शकतात. जर व्यवस्थित स्ट्रॅटेजीने जर अभ्यास केला तर. मग काय करायचंय? सर्वप्रथम पुन्हा सिलेबस रिकव्हर करायचा आहे. त्याच्यानंतरनं मॉक टेस्ट द्यायच्यात. आता हे सिलेबस रिकव्हर करत असतानाच काय करायचं? समजा पर्टिक्युलर टॉपिक आहे. समजा ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक आहे पर्टिक्युलर. एकदा व्यवस्थित रिकव्हर करायचा किंवा रिव्हिजन करायची त्याची. त्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर साऱ्या मॉक टेस्ट द्यायच्या. ओके. आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला टास्क काय देतोय, तर वीकली तुम्ही जेवढे टॉपिक करताय, तर संडेला त्याची काय करायची, एक ग्रुप टेस्ट द्यायची. बरोबर. जेवढे टॉपिक्स तुम्ही कव्हर केलेत, तर त्याची टेस्ट द्यायची. आता टेस्ट देऊन तसं सोडवायचं नाही आपल्याला. आता टेस्ट आहे समजा 30 क्वेशनची टेस्ट आहे. समजा 20 मार्क्स जर तुम्हाला पडले, तर वरचे 10 प्रश्न तुमचे कुठे चुकले किंवा तिथं तुम्हाला मार्क्स कमी का पडले? काय मिस्टेक तुमच्याकडनं झाल्या? तर ह्या मिस्टेक तुम्हाला अॅनलाईज करायच्या बरोबर? मग मी हा हा जो एरो आहे, तर एरो त्याच्यासाठीच काढलेला आहे. काय? तर तुम्हाला पूर्ण टेस्टचं एनालिसिस करायचंय. ओके. पूर्ण टेस्टचं एनालिसिस करायचंय आणि तुम्ही ज्या मिस्टेक झाल्यात, तर त्या मिस्टेक पुढच्या टेस्टच्या वेळेस तुम्ही काय करायच्या? रिपीट करायचं नाही. मग असं करून जर तुम्ही व्यवस्थित सिलेबस कव्हर केला, तर तुम्ही एक्झामला अपिअर होऊ शकता आणि तुम्हाला चांगली पर्सेंटाइल येऊ शकता. आता बोर्ड्सबद्दल मी इथं काही बोललेलो नाहीये. येणाऱ्या स्लाइडमध्ये मी बोर्ड्सबद्दल पण सांगणार आहे. म्हणजे बोर्ड्स आणि सी कसं मॅनेज करायचं. फक्त आता सी अप्रोच काय असणार आहे आपला? तर हा अप्रोच तुमचा सी-ई-टीसाठी असणार आहे. काय? रिव्हिजन करायची, रिकव्हर करायचं, मॉक टेस्ट द्यायच्या, एक्झाम द्यायची. ओके. हा सी-ई-टीसाठी अप्रोच. म्हणजे ज्यांचा सिलेबस ऑलमोस्ट डन होत आलाय त्यांच्यासाठी. आता जर पाहिलं थोडासा जर आपण सर्व्हे केला, तर थोडेसेच विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये असतील. पण बहुतांश विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये असतील? तर पार्शियली डनच्या कॅटेगरीमध्ये. पार्शियली डन म्हणजे काय?
तर अर्धा सिलेबस कव्हर झालाय. ओके. किंवा समजा 60% सिलेबस कव्हर झालाय. त्यांच्यासाठी मी काय सांगेल, तर ट्राय टू कव्हर ऑल सिलेबस. तुम्ही एकदा सिलेबस पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. एखादा चॅप्टर जरी तुमचा परफेक्ट नाही झाला ना, तर ठीक आहे. थोडं जरी एक क्वेशन किंवा अंदाजे तुम्हाला गेस जरी करता आलं, कारण हे पहा सी-ई-टीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. सो तुम्ही एक वेळेस जरी टॉपिक केला असेल, तुम्ही थोडं जर गेस करू शकत असाल, तर तेवढी प्रोबॅबिलिटी वाढते आपली ॲन्सर करेक्ट येण्याची. सो सर्व सिलेबस तुम्ही एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न करा. सिलेबस कव्हर केल्याच्या नंतरनं काय करायचंय, रिव्हिजन आणि मॉक टेस्ट आपल्याला सोबत द्यायच्यात. बरोबर? आपण अगोदर पाहिलं होतं. अगोदर आपण काय करत होतो, म्हणजे पार्शियली सॉरी ऑलमोस्ट डनच्या कॅटेगरीमध्ये ती रिव्हिजन साइडला होती. मॉक टेस्टवर आपण फोकस करत होतो. पण इथं काय करायचंय, रिव्हिजन आणि मॉक टेस्ट दोन्हींवर आपल्याला सारखा फोकस करायचा आहे. कारण टाईम आपल्याकडे कमी असणार आहे. बरोबर? आणि इथं आपल्याला बोर्ड्स पण मॅनेज करायचे आहे. बरोबर? मग तुमचा सिलेबस कव्हर करण्यामध्ये टाईम जाईल. त्याच्यानंतरनं मॉक टेस्ट आणि रिव्हिजनमध्ये टाईम जाईल. आणि मग जर तुम्ही ह्या 2 स्टेप जर व्यवस्थित केल्या, तर तुम्ही एक्झामला अपिअर होऊ शकता आणि चांगले पर्सेंटाइल तुम्ही पाडू शकता. बरोबर. आता मला काही विद्यार्थ्यांचे असे कॉल येतायत, की समजा आमचा सिलेबस कव्हर नाही झाला किंवा अर्धा सिलेबस कव्हर झाला. मग पॉसिबल आहे का 99 पर्सेंटाइल प्लस काढणं? तर मी तुम्हाला सांगेल पॉसिबल आहे. का पॉसिबल आहे? कारण असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत, भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत, की ज्यांनी हे करून दाखवलंय, बरोबर? मग तुम्ही का नाही करू शकत? तर तुम्ही 100% हे करू शकता. फक्त तुम्हाला काय गरज आहे? एका चांगल्या स्ट्रॅटेजीची, एका चांगल्या गाईडन्सची तुम्हाला गरज आहे, जो की आपण तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. ओके. त्याच्यानंतर ना आता तिसरी कॅटेगरी कोणती आहे? तर ज्यांनी अजून स्टार्टच केलं नाही. बरोबर? आता पहा, इथं मी रेड कलरमध्येच लिहिलंय हे. ज्यांनी स्टार्टच केलं नाही, त्यांनी काय करायचंय? स्टार्ट करायचं आता. कशापासून स्टार्ट करायचंय त्यांनी? बेसिक्स जे चॅप्टर आहेत त्यांच्यापासून स्टार्ट करायचंय. ओके, आता स्टार्ट कसं करायचंय? तर मी तुम्हाला सांगेल. तर हे पहा, तुम्ही कोणता अभ्यास करायचा आहे? तर लक्षात घ्या. म्हणजे कोणता अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला जर समजत नसेल, तर ही आमची सीरीज आहे. ही सीरीज सुरू आहे. सध्या वीक 10 म्हणजे आम्ही काय करतो याच्यामध्ये, की प्रत्येक वीकला आपण 5 ते 6 टॉपिक्स देतोय. त्याच्यामध्ये 11 चे टॉपिक्स पण आहेत आणि 12 चे टॉपिक्स पण आहेत. बरोबर? म्हणजे कोणता चॅप्टर करावा किंवा कोणता चॅप्टर इफेक्टिव्ह आहे आपल्यासाठी, तिथं मी हे तुम्हाला प्रोव्हाईड केलंय. वीक 1 पासून तर वीक 10 पर्यंत. इथं ऑलरेडी अपलोड आहे. 2 आठवडे राहिले तर 31 डिसेंबरपर्यंत इथला सिलेबस आपण कव्हर करतोय. त्याच्यामुळे ही सीरीज तुम्ही एकदा नक्की जाऊन पहा. बरोबर? ज्यांनी कुणासाठी सांगतोय, ज्यांनी स्टार्टच केलं नाही. मग तुम्ही काय करायचं, वीक 1 पासून सुरू करायचं. आता इथं डेट्स वगैरे मी डेट सहित सांगितलेलं आहे तुम्हाला याच्या अगोदर. पण आता याचं थोडंसं तुम्हाला लेट झालाय म्हणा. पण या सीरीजमध्ये काय करायचं, वीक 1 पासून सुरुवात करायची. कन्सिडर करायचं आजचा दिवस म्हणजे सीरीज स्टार्ट होण्याचा दिवस. मी जे चॅप्टर सांगितलेत, आता त्याच्यामध्ये मी काय केलंय जास्त करून, तर 2-1-1, 1-2-1 आणि 1-1-2 हा फॉर्म्युला मी तिथं यूज केलाय. हा फॉर्म्युला काय सांगतो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स आणि आपण इथं 11th पण कव्हर करूया. ओके. 11चं पी, सी आणि एम. इथं काय करायचं तुम्हाला, की फिजिक्सचे आज 2 चॅप्टर केले. म्हणजे या वीकमध्ये सॉरी, या वीकमध्ये कन्फ्यूज होऊ नका. एका दिवसाचं नाहीये. तर हे पूर्ण वीकचं आहे. मग काय करायचं, फिजिक्सचे जर 2 चॅप्टर करत असाल, केमिस्ट्रीचा 1 करायचा, मॅथेमॅटिक्सचा 1 करायचा. बरोबर? हे किती चॅप्टर झाले? 4 चॅप्टर्स आणि त्याच्यानंतर आता इथं फिजिक्सचे आपण 2 करतोय, बरोबर? त्याच्यामुळं फिजिक्सचा 11चा आपण एक पण चॅप्टर नाही कव्हर करायचा. केमिस्ट्रीचा 1 करतोय, मग इथे 1 करायचा आणि इथे 1 करायचा. टोटल चॅप्टर किती झाले आपले? 6 चॅप्टर्स. 2, 3, 4, 5 आणि 6 चॅप्टर्स. मग 6 चॅप्टर्स तुम्हाला एका वीकमध्ये कव्हर करणं अवघड आहे का? तर बिलकुल नाही. दिवसाला 1 चॅप्टर तुमचा इझिली होतोय. एक दिवस तुम्ही रिव्हिजनमध्ये घाला किंवा समजा जो आता फिजिक्समध्ये काय तर थोडेसे अवघड कन्सेप्ट आहेत, तर ते तुम्ही त्याला 1 दिवस जास्त देऊ शकता. मग अशाच पद्धतीने आता नेक्स्ट वीकमध्ये हे झालं पहिल्या वीकसाठी. हे होणार दुसऱ्या वीकसाठी. दुसऱ्या वीकला काय करायचंय? फिजिक्सचा 1च करायचा, केमिस्ट्रीचे 2 करायचे. तिसऱ्यासाठी काय करायचं? सेम हीच पद्धत. फिजिक्सचा 1, केमिस्ट्रीचा 1, मॅथेमॅटिक्सचे 2 करायचे. म्हणजे मी काय केलं तर चॅप्टरचे नावं सुद्धा तुम्हाला या सीरीजमध्ये सांगितलंय. YouTubeवर फ्रीली अवेलेबल आहे. प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा. ओके, तिथं तुम्हाला ही सीरीज मिळून जाईल. तर या पद्धतीने तुम्ही जर कव्हर केलं, तर 2.5 ते 3 महिन्यात 2.5 ते 3 नाही 2 महिन्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होते आणि तुम्ही व्यवस्थितरित्या करायचंय. याच्यात जर तुम्ही समजा 11चं चालूच नसेल केलं आणि 12चं पण चालू नसेल केलं, तर मी तुम्हाला सांगतो 11चं थोडंसं बाजूला ठेवा. आधी 12th फोकस करा. तर मी इथं 11th आणि 12th कॉमन घेतलेलं आहे. सो तुम्ही 11चा पार्ट निग्लेक्ट करू शकता आणि 12th जास्त फोकस करू शकता. ज्यावेळेस तुमचं 12th परफेक्ट होईल, तर त्यावेळेस तुम्ही 11th नक्की या. हां, आता त्याच्यानंतर ना अजून एक महत्त्वाची गोष्ट, की ड्रॉपरसाठी काय करावं? ड्रॉपरनी काय करावं? तर पहा ड्रॉपर तुम्हाला बोर्ड्स द्यायच्या नाहीयेत. बरोबर. त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे, भरपूर वेळ आहे अजून. वेळ किती आहे? तर पहा, डिसेंबर. ओके, आता हाल्फ ऑफ डिसेंबर राहिलाय. बरोबर. आज 12-13 आय गेस तारीख आहे. त्याच्यानंतर जानेवारी. जानेवारी किती? तर पूर्ण जानेवारी आपल्याकडे आहे. म्हणजे कोणासाठी? ड्रॉपरसाठी सांगतोय 1 मिनिट मी.
त्याच्यानंतर फेब्रुवारी आहे, मार्च आहे आणि एप्रिलमध्ये 11 तारखेला आपली परीक्षा सुरू होणार आहे सी मग तुमच्याकडे अजून किती नाही म्हटलं तर 3.5 महिने आहेत. तुम्ही काय करा, ही सीरीज व्यवस्थित फॉलो करा. तुम्ही करा आणि ज्यांनी सुरू केलं नसेल ते पण व्यवस्थित सीरीज फॉलो करा. त्याच्यामध्ये मी जास्त काही नाही, मी शिकवत नाहीये जास्त याच्यामध्ये. मी फक्त काय करतोय, एक स्टडी प्लॅन तुम्हाला देतोय, एक चॅलेंज देतोय वीकचं. म्हणजे तुम्हाला काहीतरी टार्गेट मिळण्यासारखं होईल आणि तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास कराल. ओके. आता त्याच्यानंतर ना आपण थोडासा टाईम मोजू. बरोबर? डिसेंबर हाल्फ, जानेवारी राहिलाय. फेब्रुवारीमध्ये काय आहे, तर बोर्ड्स एक्झाम आहेत. बरोबर. जरी तुमचं कॉलेज डमी असेल, जरी तुम्हाला जायची गरज पडत नसेल प्रॅक्टिकल्सला तुम्हाला जावं लागणार आहे. त्याच्यानंतर कॉलेजचे जे राइटअप्स वगैरे आहेत, तर ते तुम्हाला लिहून द्यावे लागणार आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय बोर्ड्स एक्झामला तरी जावं लागणार आहे. थोडीशी प्रिपरेशन तरी तुम्हाला तिथं करावी लागणार आहे. मग हे सगळं करत असताना तुमचे 1.5 ते 2 महिने कुठं जाणार आहेत हे समजणार सुद्धा नाहीये. आपण डेज मोजत बसतो. ठीक आहे. किती 10 फेब्रुवारीपासून एक्झाम चालू होते आणि 25 काय मार्चला एक्झाम संपते आपली बरोबर आहे. 25 मार्चला बायोलॉजीचा पेपर आहे आय गेस. तिथं एक्झाम आपली संपते. मग आपण मोजत बसतो. अरे इथं किती जातायत समजा 30-35 दिवस जातात. मग मी कव्हर करेल. पण असं होत नाही. प्रॅक्टिकली विचार केला जर आपण बोर्डची प्रिपरेशन ही आपल्याला करावीच लागते. मग 2 महिने आपण जर त्याच्यासाठी सोडले हां, आता बोर्ड्स करत असणार तुमची सी होईल का? तर 100% होईल. कारण आपण अभ्यासच त्या पद्धतीने करणार आहोत. म्हणजे ज्यांना बोर्ड्स आणि सी दोन्ही पण द्यायचंय, तर त्यांच्यासाठी मी काय स्ट्रॅटेजी सांगेल, तर लक्ष घ्या. एक कन्सेप्ट आहे, पर्टिक्युलर कन्सेप्ट कोणती असेल, समजा रोटेशनल डायनामिक्स ही कन्सेप्ट आहे. ओके, तर त्या कन्सेप्टचा अभ्यास करत असताना आपण कसा करायचा बोर्ड्स आणि सी तर पूर्ण त्याची थिअरी एकदा पाहिजे. थिअरी कशाला लागणार आहे? बोर्ड्सला लागणार आहे. त्याच्यानंतर त्याचे डेरिव्हेशन्स पाहिजे. डेरिव्हेशन्स कशासाठी पाहिजेत? बोर्डसाठी. बरं डेरिव्हेशन झाल्यानंतर आता न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस आहे, बरोबर? न्यूमेरिकल्स बोर्ड्सला पण आहेत, न्यूमेरिकल्स सी पण आहेत. मग तिथं तुमचा फायदाच होतोय. केमिस्ट्रीचा जर विचार केला, केमिस्ट्री तुम्ही बोर्डसाठी जरी केलं, सी जरी केलं, करणार तर शेवटी थिअरीच आहे त्याच्यामुळे केमिस्ट्रीमध्ये बेनिफिशियलच आहे आणि तुम्हाला न्यूमेरिकल्स असतील किंवा थिअरी क्वेशन्स असतील, ते इझिली अटेम्प्ट होणारच आहेत. त्याच्यानंतर राहिला विषय मॅथ्सचा. आता मॅथ्समध्ये जर आपण विचार केला, तर बोर्ड्स आणि सी काही वेगळं आहे का? तर आन्सर आहे नाही. सगळं सेम आहे, सिलेबस सेम आहे आणि क्वेशनचा पॅटर्न सुद्धा सेम आहे. ओके. फक्त सी ऑब्जेक्टिव्ह क्वेशन्स आहेत आणि बोर्ड्समध्ये कसे थियोरेटिकल क्वेशन. हां, तिथं एक फरक आहे, की सी काय करू शकता तुम्ही थोड्याशा शॉर्ट ट्रिक्स यूज करून ॲन्सर शोधू शकता. बरोबर आहे. पण बोर्ड्समध्ये आपल्याला काय स्टेप बाय स्टेप ॲन्सर लिहावं लागेल. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं व्यवस्थित ॲन्सर लिहिण्याची पण प्रॅक्टिस करायची. बरं एप्रिलमध्ये पहिला अटेम्प्ट आहे. मेमध्ये दुसरा अटेम्प्ट आहे. मग आपल्याकडे वेळ किती शिल्लक राहिलाय? डिसेंबरचा अर्धा महिना, जानेवारीचा पूर्ण महिना, त्याच्यानंतर फेब्रुवारी, मार्च दोन्ही समजा आपण बोर्ड्समध्ये कन्सिडर करतोय. पण तिथं जर आपण अर्धा महिना धरला, तर 2 महिने आणि इथं समजा 10-12 दिवस म्हणजे 2 महिने 10 दिवस असं तुमच्याकडे शिल्लक राहिलंय. मग ही जी तुम्हाला संधी मिळली किंवा हा जो तुम्हाला वेळ मिळालाय, तर याचं तुम्ही सोनं करायचंय आणि सोनं करून काय करायचंय, की चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय. मग त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? हे पहा, तुम्हाला आता अभ्यास कसा करायचा आहे किंवा कुठून स्टार्ट करायचा आहे हे तर तुम्हाला व्यवस्थित समजलंय. फक्त आता गरज काय आहे, की स्टार्ट करण्याची. बरोबर आहे. ज्यांनी सुरू केलं नाही त्यांच्यासाठी गरज गरज काय आहे? स्टार्ट करण्याची. जे करतायत ऑलरेडी अभ्यास, मग त्यांच्यासाठी गरज काय आहे? समजा ते आता समजा 95 जर क्रॉस करत असतील, ओके 95 पर्सेंटाइल जर क्रॉस करत असतील किंवा टेस्ट सीरीजमध्ये जर चांगले मार्क्स मिळत असतील, तर अजून कसे चांगले मार्क्स मिळवता येतील आपल्याला, तर त्याच्याकडे आपल्याला फोकस करण्याची खूप गरज आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, अभ्यास बिलकुल थांबवायचा नाही. आहे त्या पोटेन्शियलपेक्षा जास्त पोटेन्शियलने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपलं चॅनल असेल, सह्याद्री ट्युटोरियल्स असेल, तर तुमच्यासोबत सदैव आहे. आपलं चॅनल तुम्हाला सी-ई-टीच्या प्रिपरेशनपासून तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ रोड मॅपचा व्हिडिओ आहे. खूप इम्पोर्टंट आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत, तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.